हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर झटपट आणि झणझणीत असं आहे ना, वेगळ्या पद्धतीने दोडक्याची भाजी बनवलेली आहे. ह्याला तुम्ही भरला दोडकाही म्हणू शकता. खूप सुंदर अप्रतिम चव अशी झालेली आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक व्हिडिओला ना लाईक करा. इथे ना छान असे कोवळे असे आहेत ना दोडके घेतलेले आहेत आणि त्याच्या शिरा काढून आहे ना स्वच्छ असं धुवून घेतलेले आहेत. आणि आपण आता त्याचे ना असे तुकडे करून घेऊयात. आणि आपल्याला आहे ना दोडक्याची पातळ रस्सा भाजी करायची, त्याच्यामुळे दोडका असा कवळा जसा बघून घ्यायचा. ह्याच्यापेक्षाही जाड असे दोडके असतात. ते दोडक्याची चटणी ही छान लागते पाट्यावर ठेचून, मी तुम्हाला नक्की शेअर करेन. आणि एका दोडक्याचे ना असे 4 असे उभे आणि आडवे ना काप करून घ्यायचे. पूर्ण चिरायचे नाहीत, आपल्याला तुकडे करायचे नाहीत, फक्त असं कट करून घ्यायचे. आपण जसं भरलं वांग कसं बनवतो त्यावेळेस जसं आपण वांग जसं कट करतो ना तसं कट करून घ्यायचं. आता ह्याच्यासाठी एक छान असा मसाला बनवूयात. इथे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये ना 2 ते 3 चमच आहे ना खोबरं घेतलेलं आहे. आता इथे तुम्हाला किती जास्त प्रमाणात बनवायचं आहे ना त्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथे मी 2 ते 3 माणसांसाठी ना भाजी बनवणार आहे. खोबरं छान असं आहे ना आपण एकदम ब्राऊन होतोपर्यंत आहे ना छान असं भाजून घ्यायचं. एकसारखं हलवत राहायचं म्हणजे एकसारखं खोबरं आपलं भाजतं. आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमच पांढरे तीळ घेतलेले आहेत. आणि पांढरे तीळ कढई अगोदरच आपली गरम होती. पांढरे तीळ भाजायला काही टाईम लागत नाही. गॅस बंद केलेला आहे. पांढरे तीळ ही छान असे भाजलेत. खोबरं तीळ छान थंड झालेले आहेत. आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण खोबरं तीळ भाजून घेतलेलं टाकूयात. लसूण घेतलेलं आहे आणि ह्याला पाणी अजिबात टाकायचं नाही आणि छान असं हे बारीक असं वाटून घ्यायचं. इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण खोबरं आणि तीळ लसूण ह्याचं जे वाटण आहे ना ते टाकायचं. आणि एक कांदा घेतलेला आहे, बारीक असा चिरून घेतलेला आहे. इथे मी कच्चा कांदा वापरणार आहे. बारीक चिरून घेतलेला कांदा आहे. आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकूयात. हळद टाकते, तिखट, मिरची पावडर, गरम मसाला, धना पावडर आणि छान असं हे मिक्स करून घेऊयात. आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा छान असं हे मिक्स करून घेऊयात. आणि आपण जे दोडके चिरून जे घेतलेले आहेत ना त्याच्यामध्ये हे ना आपण हा मसाला आहे ना भरून घ्यायचा. जेवढा जास्त भरता येईल तेवढा जास्त असा मसाला आपण व्यवस्थित असा आहे ना भरून घ्यायचा. पाहू शकता. आणि आपण याच्यामध्ये कच्चा कांदा वापरलेला आहे, त्याच्यामुळे एक वेगळी टेस्ट येते बघा. ह्या पद्धतीने ना सगळे दोडके आहेत ना आपले छान असे भरून घेणार आहे. मस्त अशी आपली भाजी झालेली होती. पाहू शकता सगळे दोडके आहेत ना भरून झालेले आहेत. आता इथे आहे ना कढई घेतलेली आहे. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकायचं. तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आहे ना मोहरी टाकायची. मोहरी छान अशी फुलू द्यायची. मोहरी छान अशी फुलली की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं. जिरं मोहरीची छान असा तडका बसतो. आणि कढीपत्त्याची पानं टाकायची. आणि त्याच्यामध्ये आता आपण दोडका टाकूयात. आणि गॅस मीडियम ठेवायचा, गॅस फास्ट नाही ठेवायचा. आणि छान असं हे ना एक 3-4 मिनिट आहे ना परतून घेऊयात. बघू शकता मस्त असं. आणि ह्या भाजीला जास्त वेळ लागत नाही. अगदी वाफेवर म्हटलं तरीही शिजते, पण आपल्याला रस्सा बनवायचा आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. छान अशी 3-4 मिनिट परतून झालं की त्याच्यामध्ये आपण पाणी टाकूयात.
व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। बघू शकता मस्त अशी आपली दोडक्याची झणझणीत चमचमीत भाजी आहे ना झालेली आहे। एक उकळी आली, गॅस पुन्हा आपण मीडियम करूयात, व्यवस्थित हलवून घेऊयात आणि अजून थोडंसं आहे ना आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे। पाहू शकता छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये ना बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकायची। मस्त अशी भाजी आपली झालेली आहे। दोडकाही आपला छान असा शिजलेला आहे। मग कोथिंबीर टाकायची। तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने भरला दोडका करून बघा। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।